लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। येवल्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच 2 गटात हाणामारी, 4 जण जखमी। नाशिक जिल्ह्याच्या येवल्यात नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने व पराभव झालेल्या उमेदवाराच्या नातेवाईकांच्या घरासमोर फटाके फोडल्याच्या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली असून या हाणामारीमध्ये 4 जण जखमी झाले आहेत। त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे। जखमींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। येवला येथे 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याने 4 जण जखमी झाले आहेत। दोन्ही गटांनी येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधात तक्रार दाखल केली असून मुस्लिम भागात वातावरण चिडल्याचे पाहायला मिळाले। पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी म्हणून या भागात पोलीस तैनात केले आहेत। एका जखमीवर येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले आहेत। पोलिसांनी घटनेची थोडी दखल घेत संबंधित प्रभागाच्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैयार केला आहे। हमने रुपेश भाई का काम करे ऊपर नगर अध्यक्ष में राष्ट्रवादी वाले थे ये लोग आकर बलजबरी हमारे 3 लोग हम उधर बैठे थे, हारून, वसीम और मैं, और उधर आते बराबर इन्होंने हमारे को तलवार और पाइप से मारने के बाद में मेरा हाथ भी जरा लपड़े में इधर भी लगा मेरे को। मेरे भाभी मेरे अम्मी हम घर के कने से जा रहे थे, उधर से वो फरीद वो आए, फरीद वो अच्छा था, उनने गाले गलौज करा, पतागड़े फोड़ा था करके। इन उसको समझाने गए तो मेरा अम्मी के आंख पे हाथ डाला उसने, पोत बीत भी गिरी वहाँ से गिरी। उसको हम समझाने को गए पीछे तो उन्हें झगड़े शुरू कर डाला। क्या लगे? मेरे सिर में पाँव पे लगे लाई। क्या मारा? उसने तलवार से मारा और इधर पाँव पे रॉड से मारा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.